प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी निबंधमध्ये माझी आई ह्या विषयावर निबंध पाहणार आहोत। असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे सर्व विषयाचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। चला मुलांनो, आता आपण बघूया माझी आई। इथे काय मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे लिहून करायचे आहेत आणि त्या मुद्द्यावरच आपल्याला माझी आई हे निबंध पूर्ण करायचे आहे। प्रेमळ आई सर्वांसाठी, घरासाठी कष्ट, सकाळी लवकर उठते, सर्वांचे जेवण तयार करते, आमची शाळेची तयारी, कामावरून घरी आल्यावरही घरकाम, स्वयंपाक करता करता आमचा अभ्यास, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करते। हे काही मुद्दे दिलेले आहेत। या मुद्द्यांवर आपल्याला माझी आई हे निबंध लिहायचे आहेत। चला मुलांना मग पाहूया माझी आई। माझी आई खूप प्रेमळ आहे। ती आम्हा दोघांची म्हणजे माझी व माझ्या धाकट्या भावाची किती काळजी घेते। सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती सर्वांसाठी, घरासाठी सतत धडपडत असते। माझी आई दररोज सकाळी 5 ला उठते, भराभर स्वयंपाक करते, आमचे शाळेत न्यायचे खाऊचे डबे तयार करते आणि मग आम्हाला उठवते। आमची तयारी करायला आम्हाला ती मदत करते, आम्हाला न्यायारी करायला लावून शाळेत पाठवते, नंतर ती कामावर जाते। प्यारे बच्चों, माँ एक कुदरत की तरफ से एक अजीम तोहफा होता है। मुसलसल माँ दिन भर मेहनत और मुशक्क़त करती रहती है और हमारी खिदमत करती रहती है। आइए बच्चों, हम देखते हैं अगला पैराग्राफ। संध्याकाळी घरी आल्यावर आई प्रथम घर नीट नेटके करते, मग स्वयंपाकाला सुरुवात करते। स्वयंपाक करता करता ती आमचा अभ्यास घेते। प्यारे बच्चों देखिए, माँ खाना बनाते बनाते ही हमारे घर काम की तरफ ध्यान देती है और घर काम पूरा करके हमसे लेती है। आम्ही अभ्यास केला नाही तर तिला खूप राग येतो, कधी कधी ती मारही देते। आमचे वाढदिवस ती दणक्यात साजरे करते, सगळे सणावर ती आनंदात साजरे करते। ती स्वतः आनंदी राहते आणि आम्हा सर्वांना आनंद देते। अशी ही माझी आई मला खूप आवडते। प्यारे बच्चों, माँ हमारी खुशी में ही अपनी खुशी को समझती है। तो प्यारे बच्चों, ये निबंध आपको लिखकर निकालना है, अपने बायों में नोट डाउन करना है, इसको लिखना है। फिर हम मिलेंगे एक नए वीडियो के साथ, एक नई पेशकश के साथ। अभी तक अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किए होंगे तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए ताकि दीगर तुलबा भी ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठा सकें।